महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। विठ्ठलाच्या ओढीनं शिरपूरहून निघाली 500 किमीची सायकलवारी। बळीराजासाठी विठुरायाला साकडं। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये विठ्ठल भक्तीचा अनोखा उपक्रम सुरू झाला आहे। शिरपूर सायकलिस्ट ग्रुपच्या 20 सायकलस्वारांनी तब्बल 500 किलोमीटरची शिरपूर ते पंढरपूर सायकलवारी सुरू केली आहे। धुळ्यात आणखी 40 सायकलस्वार सहभागी होणार असून एकूण 60 जणांचा ताफा 3 दिवसात पंढरपूरला गाठणार आहे। विठ्ठलाच्या दर्शनासोबतच बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी विठुरायाच्या चरणी साकडं घालणं हा या वारीचा मुख्य उद्देश आहे। आरोग्याचा संदेश आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सायकल वारी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे। आज पंढरीची वारी हा गेल्या भरपूर दिवसापासून आमच्या मनात होतं आणि आज तो दिवस आमचा येऊन ठेपलेला आहे। आणि त्या दिवसाची सुरुवात आज आम्ही सुरुवातीने आजच्या सायकल रॅलीने आज करणार आहोत आणि सायकलीनेच पंढरीची वारी पूर्ण करण्यासाठी आम्ही पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत। त्यासाठी आमचं सर्व शिरपूर सायकलिस्ट ग्रुप या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि तेही माझ्याबरोबर सहभागी आहेत। याचा खूप मला आनंद आणि अभिमान आहे। दुसरी गोष्ट, आज ही पंढरीची वारी करताना आमचा शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचा प्रथमतः पहिलाच अनुभव असल्या कारणाने 500 किलोमीटरचं अंतर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि तो योग पंढरीच्या वारी निमित्ताने आम्हाला तो करण्याचा मान मिळाला। त्याबद्दल मी या सर्व सायकलिस्ट ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करेल। दुसरी गोष्ट, पहिला हा पंढरीचा पारी पूर्ण करण्याचा टप्पा म्हणजे आज शिरपूर पासून सुरुवात करून आज आम्ही शिरपूरहून धुळ्याला जाणार आहोत। धुळ्याहून सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी मार्गे म्हणजे संभाजीनगरला त्या ठिकाणी पोहोचू आणि त्या ठिकाणाहून पोहोचून परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून बीड मार्गे कुंदळवाडी आणि मग पंढरपूर असं 500 किलोमीटरचं टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहोत। साधारणतः रोज आम्हाला 150 ते 250 किलोमीटरचं टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या टार्गेटला सर्व आमचे रायडर्स सज्ज झाले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। ओके, रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।